हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हा जो व्हिडिओ आहे ना माझा, तर हा दिवाळीच्या आधीचा आहे ताईंनो. कारण की एवढी गडबड झाली ना या पिरियडमध्ये, बिलकुल व्हिडिओ अपलोड करायला वेळ नाही मिळाला मला. तर एडिट करणं, नंतर अपलोड करणं खूप वेळ लागते या प्रोसिजरला, त्याच्यामुळे मग वेळ नाही मिळाला. तर म्हणून मग थोडा लेट येत आहे व्हिडिओ माझा. तर ही आहे माझी चिवड्याची गडबड चालू. चिवडा करत आहे मी. पहिल्यांदा छान पोहे भाजून घेतले, नंतर शेंगदाणे, नंतर मग सगळं भाजून घेतलं आणि छान चिवडा झाला माझा. आणि खरोखर खूप टेस्टी झाला चिवडा. दिवाळीच्या 2 दिवस आधीच आले होते माझे भाऊ माझ्याकडे. डायरेक्ट ते मुंबईवरूनच आले. आणि कारण की अन्नूला जायचं होतं मामाकडे, आणि त्याच्यामुळे मग त्याला घ्यायला आले होते ते. आणि त्याला घेऊन गेले मग दर्यापूरला. आणि मग दुपारी थांबले माझ्याकडे थोडा वेळ, गप्पा गोष्टी केल्या. आणि दिदू आरेश कसे माझ्याकडे होते, सुट्ट्या होत्या त्यांना, तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. तर बडी मम्मी मी तुझ्याकडे तो राहिला, तर ती पण आली होती, आरेश पण आला होता आणि माझे भाऊ पण आले होते. म्हणजे एकाच दिवशी आले होते सगळे ते. आणि हे बघा पाहू शकता तुम्ही, म्हणजे इतके छान, म्हणजे एकमेकाला जीव लावला ना आपण, तर मुलांना जर आपण जीव लावला ना ताईंनो, तर ते मुलं पण तितकेच आपल्यावर प्रेम करतात, जीव लावतात. हे बघा पाहू शकता माझ्या भावाजवळ कशी दिदू बसली, आणि तो पण तेवढ्याच प्रेमाने बोलते तिच्यासोबत. ते पण मामा मामा करते. म्हणजे खूप छान नातं आहे. म्हणजे माझे सगळे नातेवाईक आहेत ना, हे दीदीला सगळे माहीत आहेत. माझे दोघं भाऊ, माझे मोठी ताई, हे सगळे सगळे तिच्या क्लोज आहेत. कारण की लेकरांना जीव लावला ना, तर लेकरांना ओळख असते नातेवाईकाची. तर अशा प्रकारे बघा आरेश पण मामा मामा करत होता. आणि दादा पण तेवढ्याच याने त्यांची गंमत घेत होता, त्यांचं भविष्य सांगत होता. आणि खरोखर भविष्य सांगताना एवढी मजा आली ना, एवढं पोट धरून धरून हसलो ना आम्ही, खूप हसलो, खूप मजा आली होती. म्हणजे तो कोणत्या क्लासमध्ये आहे, तू काय करतं, हे सगळं त्याला माहीत आहे. पण तरी तो त्याला सांगत होता. म्हणजे आरिशला वाटत होतं की खरंच बा सुमेध मामाला कसं माहिती आहे सगळ्या गोष्टी. आणि खूप म्हणजे लहान मुलाला ज्या गोष्टी आवडतील ना, बरोबर तो तसाच बोलत होता त्याच्यासोबत. आणि मुलांना कसं, मुलांच्या मनासारखं बोललं ना आपण, तर मुलांना खूप आवडते. तर त्याच्यामुळे तो बरोबर तसंच बोलत होता त्यांच्यासोबत, त्याच्यामुळे त्यांना आवडायचं ते. असे रस्ते केलेले आहेत, आडवे तिवडे केलेले आहेत. चंद्रेश्यामची आडवी आरोग्य तुझं सांगतो बेटा. पुढे कबीर माझ्या घरी आला, किशू दादा पण आला, रवी दीदी पण आली, रुही हाय. म्हणजे काय होईल, तुझ्या ती शालीनता आहे तो कामात आहे, गुरुचा सन्मान ते निघते ते प्लास्टिकचं. बेटा मी बरोबर सांगतो, रोशनी मॅडमचं सांगितलंच ना आता. कोण्या रोशनी मॅडमचं? मी म्हटलं तिच्या गुरुचा फार सन्मान करेल. हा तुम्हाला वाटतं थोडी, यांना वाटतं कुठं बोलतो सांगणार नाही, तुला सांग एवढं सांगितलेलं. आणि आरेशचं पण भविष्य सांगितलं की तू चांगला अभ्यास करत जा, बंडपणा नको करू, तू खूप मस्ती करतं. त्याच्यामुळे मुलांना माहीत आहे का, एवढं चांगलं वाटायचं ना. आणि खरोखर खूप मजा आली दादानं भविष्य जे सांगितलं ना, म्हणजे मुलांना जसं पटेल ना तसं भविष्य सांगितलं. त्याच्यामुळे त्यांना खूप खुशी झाली मुलांना. हे चुकलं, भविष्यवाल्याचं हे चुकलं. म्हणजे दरवर्षी त्याला A1 भेटते, हे कसं काय कंट्रोल केला असता बेटा, तुला A1 भेटलं भेटते खरंच. A1 A2 A1 चांगला, A1 चांगला सांग त्याला. बेटा तू रागावर जर कंट्रोल केला असताना तुला A1 भेटलं असतं. आता A2 भेटलं. फ्युचर तर त्याचं माहिती आहे का, त्याची बहीण जी आहे, तुझी बहीण,
तुला फार मदत करणार. मोठी वहिनी मोठी दीदी आहे ना, मोठी दीदी तुला फार मदत करणार. नाही आहे म्हणते. म्हणून तू रोज काय करायचं तिचा, सकाळी उठला की मोठ्या दीदीच्या पाया लागत जा बेटा. तुझं औषध नाही. नंतर सगळे गेले मग आणि भविष्य वगैरे सगळं सांगितलं आणि खूप मज्जा आली ताईंनो, खूप मज्जा आली. नंतर मी शंकरपाळे करायला सुरुवात केली. शंकरपाळ्यासाठी 1 भरून वाटी पिठी साखर आणि 1 वाटी दूध आणि 1 वाटी तूप, साजूक तूप एवढं घेतलेलं आहे. हे बघा 7 वाट्या मैदा घेतला. 7 वाट्या मैद्यासाठी 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध. पहिल्यांदा आपण टाकू हे दूध, नंतर तूप, आणि नंतर पिठी साखर. साखर पूर्ण विरघळेपर्यंत असं गरम होऊ द्यायचं. साखर विरघळली नाही अजून, ते पूर्ण विरघळली ना तर मग आपण गॅस बंद करू. म्हणजे जास्त गरम पण नको आपल्याला. साखर पण विरघळली ताईंनो. आता आपण गॅस बंद करूया. आणि हे थोडंसं गरम झालं आणि थोडंसं कोमट झालं ना, जास्त थंड पण नाही, कारण की एकदम थंड झालं त्याच्यामध्ये आपण तूप टाकलं ना तर ते थिजून जाते. तर थोडंसं कोमट असलं ना तर आपण मैदा भिजून घेऊ. आपण थोडंसं कडकच भिजवलं ताईंनो, कारण की शंकरपाळ्याला थोडंसं कडकच पाहिजे आपल्या नेहमीच्या कणिकपेक्षा. आणि त्याचे गोळे गोळे केले आणि लाटले मी. आणि आपण पाहू शकता हे शंकरपाळे एकदम क्रिस्पी झाले. गरम असते. हाय माझ्या ताईंनो, आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि हे आहे दिवाळीची पूजा ताईंनो. अशा प्रकारे मी दिवाळीची पूजा मांडलेली होती आणि बाबांचा पण फोटो लावलेला होता. आमच्या मंदाताईच्या घरचं लक्ष्मीपूजन पहा, छान मांडली पूजा, खूप छान मांडली ताई पूजा, मस्त पूजा मांडली. आणि हे लक्ष्मीपूजन आहे कोमलकडचं. आणि तुम्ही बरेचदा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कोमलला आणि आरवला वगैरे. तर कोमलकडचं आहे लक्ष्मीपूजन. दोन्हीकडची पूजा एवढी छान होती ना, खूप छान मांडली होती त्यांनी. हॅपी दिवाळी सगळ्यांना. कोमल तुला पण, आरव हॅपी दिवाळी.
तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी आमच्या परिवाराकडून. ताईनं काढलेली रांगोळी पहा. सुरक्षित आहे ना. हो ना, सुरक्षित ताईनं. आम्ही थोडी म्हणतो आम्ही काढली. आज सकाळपासून एवढी दगदग होती ना ताईनं. तुम्हाला पण असेल, कारण की स्वयंपाक सगळं रांगोळी सगळं करतो म्हटलं ना, तर दिवाळीच्या दिवशी माहीत आहे का दिवस कमी पडते आपल्याला कामाला. त्याच्यामुळे खूप दगदग झाली आज. त्याच्यामुळे व्हिडिओला लेट सुरुवात केली मी. तर तुम्हाला पूजा पण दाखवलेलीच आहे आणि फराळ पण झालेलं आहे माझं. आणि तर ताईंनो, आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल दिवाळी स्पेशलचा तर मला सबस्क्राईब कराल ताईंनो, लाईक कराल आणि शेअर पण कराल ताईंनो. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हॅपी दिवाळी पुन्हा एकदा.